बातमी आहे हवामानासंदर्भातली। आता तापमानामध्ये वाढ झाल्याने राज्यामध्ये थंडीची लाट ओसरली आहे। तरीही राज्यातला गारठा मात्र अजूनही कायम राहणार आहे। पुढचे 2 दिवस तापमानात 2 ते 4 अंशांची वाढ होण्याची शक्यता आहे। हवामान खात्याने हा अंदाज वर्तवला असून देशाच्या उत्तरेकडच्या राज्यांमध्ये थंडीचा कडाका काहीसा कमी झालाय, त्यामुळे राज्यातही थंडी थोडीशी कमी झाली आहे। धुळे, निफाड, जळगाव, अहिल्यानगरमध्ये गारठा कायम आहे। शुक्रवारी धुळ्यामध्ये 7 अंश सेल्सिअस इतक्या नीचांक तापमानाची नोंद झाली आहे। त्यामुळे थंडीची लाट जरी ओसरली असली तरीही राज्यामध्ये काही दिवस गारठा कायम राहणार आहे। बातमी आहे हवामानासंदर्भातली। आता तापमानामध्ये वाढ झाल्याने राज्यामध्ये थंडीची लाट ओसरली आहे। तरीही राज्यातला गारठा मात्र अजूनही कायम राहणार आहे। पुढचे 2 दिवस तापमानात 2 ते 4 अंशांची वाढ होण्याची शक्यता आहे। हवामान खात्याने हा अंदाज वर्तवला असून देशाच्या उत्तरेकडच्या राज्यांमध्ये थंडीचा कडाका काहीसा कमी झालाय, त्यामुळे राज्यातही थंडी थोडीशी कमी झाली आहे। धुळे, निफाड, जळगाव, अहिल्यानगरमध्ये गारठा कायम आहे। शुक्रवारी धुळ्यामध्ये 7 अंश सेल्सिअस इतक्या नीचांक तापमानाची नोंद झाली आहे। त्यामुळे थंडीची लाट जरी ओसरली असली तरीही राज्यामध्ये काही दिवस गारठा कायम राहणार आहे।